माझी जर कंबर बारीक असती तर जास्त नाही, पण आता माझी 40 आहे का 46 आहे कमरेचा घेर. जर माझा 32 असता 34 असता तर पोटाचा घेर इतका वाढलाय. थोडासा कमी असता तर असं आपण विचार करत राहतो पण त्याच्यावरती काय काम करत नाही, कारण की आपल्याला तो कंटाळा का की खूप हेवी एक्सरसाइज असतात. मी माझ्या ह्या एक्सरसाइज मी आज ज्या पण तुम्हाला दाखवते ना, ह्या एक्सरसाइज माझ्या बॅचेस मध्ये घेते, कारण की माझ्या स्टुडंट अशा आहेत ना की कोणी 100+ आहे, कोणी 80+ आहे, कोणी 70 आहे, तर त्याच्या खाली जास्त स्टुडंट नाहीच आहेत. तर जास्त हेवी एक्सरसाइज करायला त्यांना जमतच नाही. मग पोटाचा फॅट ह्या गोष्टी त्यांच्या कशा कमी होतील, तर मी तो विचार करत असते की यांना सोपं पण द्यायचंय करायला आणि फायदा पण खूप सारा झाला पाहिजे. त्या स्वतः बोलतात, मॅडम तुम्ही जागच्या हलवत पण नाही कधी कधी, पण असा घाम निघतो ना आमचा, असा घाम काढताना तुम्ही करून घेता आमच्याकडनं. तर त्याच एक्सरसाइज मी आज तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. जर तुम्हाला जास्त हेवी एक्सरसाइज होत नाहीयेत तर तुम्ही देखील ह्या एक्सरसाइज करून तुमचा साईडचा फॅट, तुमचा पोटाचा फॅट कमी करू शकता. कारण की माझे स्टुडंट खूप खुश आहेत की त्यांना खूप चांगले रिझल्ट आहेत, खूप फ्रेश फील करतायत. तर तुम्हाला बॅचेस जॉईन करता येत नाही तर तुम्ही ऍटलीस्ट घरी राहून या गोष्टी फॉलो करू शकता तुमच्या टाइम नुसार. पोटाच्या अशा एक्सरसाइज असतात ना, ह्या आपल्याला जास्त करून सकाळी करायच्या असतात, तेव्हा आपल्याला चांगला रिझल्ट भेटतो. पोट कमी करायचं म्हटलं तर थोडंसं सकाळी आपल्याला 15-20 मिनिटं तरी ऍटलीस्ट स्वतःला द्यायचे आणि एक्सरसाइज करायच्या. वेळच नाहीये तर मग तिथे काही प्रश्नच नाहीये की तुम्ही जेवण झाल्यावरती 2 तासांनी ह्या एक्सरसाइज करायच्या आहेत. आणि छान डाएट घ्यायचा. जे माझ्या चॅनलवरती ऑलरेडी खूप सारे डाएट प्लॅनचे व्हिडिओ आहेत, रेसिपीचे व्हिडिओ आहेत, ते ट्राय करायचे. आणि एक्सरसाइज, ह्या एक्सरसाइज वाटतात तुम्हाला सोप्या, अजून खूप साऱ्या सोप्या एक्सरसाइज चॅनलवरती भरून पडलेल्या आहेत, तिथे पण जाऊन तुम्ही त्या पण ट्राय करू शकता. हे सोपं वाटलं, अजून काय सोपं आहे का याच्यासोबत पोटासाठी, ते पण तुम्ही ट्राय करायचं आहे. आणि छान घर बसल्या वेट लॉस करून घ्यायचं आहे. आता करायचं काय, आपल्याला पोट कमी करायचं आहे आणि साईडचा फॅट कमी करायचा आहे. सिंपल असं नाही, पाय लांबून द्यायचा आहे, या पद्धतीने द्यायचं आहे लांबून. या पोझिशन मध्ये आलो, हा हात इथे असेल, सिंपल आहे. जस्ट 1 असा हात इथे लावलाय, हा हात इथे उचलायचा आहे. 2 पूर्ण साईडला प्रेशर येतं. हा हात उचलल्यामुळे आपल्या इथे पोटावरती आणि इथे आपल्या मांडीवरती प्रेशर येतं. 2 3 4 5 6 7 8 9 10. आता होल्ड कसं राहायचं, तर असं लॉक करायचं, कारण की ते क्लॅप करून होल्ड राहिलो तर आपलं बॅलन्स जाऊ शकतं. म्हणून या पोझिशन मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि रिलॅक्स करायचं. या पायाला उचलायचं, ह्या पोझिशन मध्ये दुसऱ्या पायाला लांबून द्यायचं आणि सेम व्हेरिएशन करायचं दुसऱ्या पायाला. 1 2 इथे श्वास भरायचा आहे, इथे सोडायचा आहे. 3 4 5 6 7 8 9 10. आता ह्या पोझिशन मध्ये जायचं लॉक. 1 समोर लॉक करायचं नाही, हाताला असं आणायचं नाही, हात होतील तितके मागे न्यायचा प्रयत्न करायचा आपल्या कानाच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि रिलॅक्स करायचं. आता ह्या पण पायाला लांबून द्यायचं, हा पाय आपण लांबून दिला होता पहिले. या पोझिशन मध्ये क्लॅप, श्वास भरत. 1 2 3 4. एकदा आपली क्लॅप इथे झाली पाहिजे, एकदा आपली क्लॅप इथे झाली पाहिजे. 5 6 7 8. पोटावरती, हातावरती, साईडवरती खूप भयानक प्रेशर येते. करून बघत असाल तर तुम्हाला पण जाणीव होणारच आहे. 7 8
9 10. ही स्पीड ठेवायची, घाई करायचं काम पण नाहीये. 9. जेवढी घाई कराल तुम्ही हाताला लूज करणार, तुम्ही हळूनी करणार तर तुमचे हात एकदम सरळ जाणार या पोझिशन मध्ये. 9 10. रिलॅक्स. आता नेक्स्ट काय करायचं आपल्याला, या पोझिशन मध्ये पायाला आणायचं, थोडस असं आणायचं आणि इथे क्रॉस मध्ये जायचं या पोझिशनला. 1 2 3 4 5 6 7. दिसायला भले तुम्हाला आज इझी वाटत असेल पण तुम्ही करताना तुम्हाला जाणीव होणार पोटावरती प्रेशर येतच आहे आणि साईडला हाताला पण खूप येत आहे. असे पाय ठेवल्यामुळे तुमच्या हिप्स वरती, तुमच्या मांड्यांवरती पण प्रेशर येत आहे. 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि रिलॅक्स. आता नेक्स्ट ह्या पोझिशन मध्ये जायचं. मागे हाताला असं लॉक करा किंवा असं करा. 1. मागे येताना श्वास भरायचा आहे आणि समोर जाताना सोडायचा आहे. पोझिशन ही असेल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि रिलॅक्स. या पोझिशन मध्ये यायचं साईडला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. या पोझिशन मध्ये पायाला हलकं आणायचं, तिथे टाकांना लॉक करायचं, हाताला असं नेऊन 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. खूप छान आणि सोप्या पद्धतीने आपला वेट लॉस होत आहे आणि खूप इझी मध्ये होतच आहे. तसंच डाएट पण घेतल्यावरती गॅरंटीनेच होणार आहे. 50% जर तुम्ही एक्सरसाइज करते तर 50% रिझल्ट, जर डाएट पण घेता तर 100% रिझल्ट. तर ह्या एक्सरसाइज कशा वाटल्या नक्की सांगा. 6 एक्सरसाइज दिलेल्या आहेत आजच्या तुम्हाला, तर ह्या तुम्ही कंपल्सरी करायच्या. जोपर्यंत तुमच्या पोटाचा फॅट कमी होत नाहीये तोपर्यंत त्या करतच राहायच्या. रिझल्ट तर तुम्हाला एका हप्त्याच्या नंतर दिसून येणारच येणार. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. कामाचा लाईक करायला विसरू नका. भेटा परत छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. लाईक पण करा व्हिडिओला. स्क्रीनवरती नंबर दिसतोय तो पण नोट करा. आवश्यकता असेल वजन कमी करण्याची ऑनलाईन बॅचेस आहेत माझ्या चालू आहे, तुम्ही पण जॉईन करू शकता. फक्त आणि फक्त लेडीज साठी बॅचेस आहेत.